जय शिवराय मित्रांनो, आज मी महाराजांच्या नावाने माझा ब्लॉग चालू केला आहे. कारण की आपण जाणार आहोत महाराजांच्या दर्शनाला. इथे नाश्ता केला, तिथनं आपली सवारी काढली आणि थेट निघालो ते महाराजांच्या दर्शनासाठी. हे झाड छान वाटतं म्हणून त्याचं शूट घेतलं. आणि ही आपली सवारी पुन्हा एकदा काढली आणि निघालो. आपल्याला आपल्या महाराजांच्या दर्शनासाठी पोचायचं होतं. तिथे पुढे जाऊन रस्त्यावर आपल्याला महाराजांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसेल. परत सवारी काढली, तो निघालो. मित्रांनो, एक मी चुकी केली. इकडे येताना हेल्मेट तुम्ही नक्की घेऊन या, कारण की रस्ता खूप खराब आहे आणि धूळ पण खूप उडते रस्त्याला. रस्त्यामध्ये जाताना एक आपल्याला मंदिर दिसेल. मंदिरातून राईट मारले की आपण पोचलो आपल्या महाराजांच्या मंदिराच्या तिथे. जय शिवराय. हे मंदिराचं बाहेरची एरिया आहे. मंदिर बाहेरून एवढं सुंदर आहे, तर आतून काय असेल ते बघण्याची मला खूप इच्छा आहे. तर चला, आपण आता आतमध्ये महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया. हेच ते मंदिर महाराजांचे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. महाराजांची मूर्त एवढी छान आहे की असं वाटते की महाराज स्वतः आपल्या समोर बसले आहेत. राजमाता ही मंदिराची आतली एरिया आहे. तुळजा भवानी माता. मगाशी तुम्ही बाहेरून मंदिर बघितलं होतं, आता हे आतून बघा मंदिर. महाराजांचा इतिहास खरंच कोणाला माहिती करून असेल तर या मंदिरात नक्की या. आपल्याला महाराजांची मूर्त घ्यायची असेल ती पण आपण इथे घेऊ शकतो. आणि महाराजांचा इतिहास हे आपण बघू शकतो. भाले, तलवारी, कटार. खरंच. आणि मी एक तुम्हाला नक्की सांगू शकतो की तुम्ही एकटे नका येऊ. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे नक्की विजिट करा. तुम्हाला पण महाराजांचा इतिहास समजेल, आपल्या घरच्यांना पण समजेल, आपल्या लहान मुलांना पण समजेल. तर खरंच आपल्या फॅमिलीसोबत नक्की या. मी नेक्स्ट टाइम माझ्या फॅमिलीला नक्की घेऊन येईल. जय शिवाजी, जय भवानी.